शनिवारी रात्री अचानक एक बातमी आली की पंकजा मुंडेंचा पीए असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केली। काही 10 महिन्यांपूर्वीच त्यांचा बीड येथे विवाह झाला होता। अगदी 1 नोव्हेंबरला त्यांनी दिवाळी साजरी करतानाचा एक व्हिडिओही इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, ज्यात दोघेही आनंदी दिसत होते, कुटुंबही सोबत होतं। पण त्यानंतर इतकं काय घडलं की अनंत गर्जेची पत्नी गौरी गर्जेला आत्महत्या करावी लागली याची चर्चा होते। यात गौरी गर्जे, जिचं माहेरचं आडनाव हे पालवे आहे, ती स्वतः एक डॉक्टर होती। केईएम रुग्णालयात दंत चिकित्सा विभागात ती काम करत होती, म्हणजे ती दाताची डॉक्टर होती। दोघांचं अरेंज मॅरेज होतं। कुटुंबियांच्या आग्रहानंतर बीडमध्ये दोघांचं लग्न झालं असंही सांगितलं जातं। दोघांचं नातं हे सुरुवातीला चांगलं होतं, ते देखील बोललं जातं। दोघांच्या सोशल मीडियावर सुद्धा हेच लक्षात येतं की सर्व काही सुरळीत चालू होतं। ते दोघे पती पत्नी आणि अनंतचा भाऊ असे तिघे मुंबईत या भाड्याच्या खोलीत राहत होते। अनंतचा भाऊ हा सरकारी नोकरी करतो, तर बहीण सुद्धा सरकारी नोकरदार आहे। पण अचानक गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू झाला। या वादातून अनंत गर्जेनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर येते। त्यांची भांडणं ही अनंत गर्जेच्या लग्नाआधीच्या काही गोष्टींवरून असायची। सोबत कौटुंबिक कारणांनी देखील त्यांच्यात भांडणं व्हायची अशी माहिती समोर येते आणि त्यातूनच अनंत गर्जे हा देखील व्यथित असायचा असंही सांगितलं जातंय। अनंत गर्जेची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती अत्यंत क्लीन अँड क्लिअर दिसते। अनंत गर्जे कोण? अनंत गर्जे हा नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवडे या गावचा रहिवासी, तर गौरी पालवे ही बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील अंमळनेरची। अनंतचे वडील भगवान गर्जे हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत, तर अनंत हा 3 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं होतं। अनंतचं प्राथमिक शिक्षण हे नाशिकला, तर 11वी-12वीचं शिक्षण हे अहिल्यानगरमध्ये झालं। पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती। त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तो करत होता आणि ती तयारी करत असताना सीएम फेलो म्हणून त्याची निवड झाली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत काही फेलोज हे ग्रामीण पातळीवर, गाव पातळीवर काम करत होते। त्यापैकी अनंत गर्जे हा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात हातोला या गावात कार्यरत होता, ज्याच्या कामाचं कौतुकही गावकऱ्यांनी केलं होतं। त्यानंतर अनंतने एका NGOसाठी काम केलं आणि पुढे तो 2022 मध्ये पंकजा मुंडेंचा पीए म्हणून काम करू लागला। यासाठी अनंत गर्जे यानेच प्रयत्न केले होते अशी देखील माहिती मिळते। पंकजा मुंडे मंत्री नसताना मुंबईतील कार्यालयात अनंत गर्जे हा काम पाहायचा। अनेक लोक त्याला तिथे भेटायला सुद्धा येत होते। शनिवारी संध्याकाळी अनंत गर्जे आणि गौरीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानंतर गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यावेळी अनंत गर्जे हा घरी नव्हता, तो दौऱ्यासाठी निघाल्यानंतर मागे हे सर्व घडलं। त्याने गौरीला फोन केले, पण उत्तर न आल्याने तो ड्रायव्हरसोबत पुन्हा घरी गेला। तेव्हा दरवाजा लॉक होता। घर मालकाकडे चावी मागितली गेली, पण तरीही दरवाजा न उघडल्याने त्याने खालच्या मजल्यावरून थेट वरच्या मजल्यावर घरात प्रवेश करत गौरीला रुग्णालयात नेलं। गौरीला तिथे मृत घोषित करण्यात आलं। त्या दरम्यान अनंतने गौरीच्या आईवडिलांनाही फोन केला आणि आत्महत्येची माहिती दिली। गौरीचे नातेवाईक आल्यानंतर तो तिथून निघून गेला असंच सांगितलं जातंय। त्यानंतर गौरीच्या कुटुंबियांनी आरोप केले की गौरीचा हा छळ सुरू होता। अनंत गर्जेचे बाहेर अनैतिक संबंध होते। सप्टेंबर महिन्यात अनंत आणि गौरी हे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार होते। त्यावेळी शिफ्टिंगच्या वेळी गर्भपात केल्याचा एक कागद गौरीला सापडला आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली। त्यात अनंत गर्जेचं नाव होतं, मात्र त्यावेळी हे प्रकरण मिटलं होतं। तसेच या गर्भपाताविषयी दोन्ही कुटुंबाला माहिती होतं आणि त्यानंतरच लग्न केलं गेलं असा दावाही अनंत गर्जेच्या वकिलांनी आता केला। पण पुन्हा काही चॅटिंग गौरीने वाचली आणि वाद सुरू झाला आणि त्या दरम्यानच गौरीला मारहाण व्हायची, छळ व्हायचा आणि त्याचवेळी अनंतच्या बहिणीकडून गौरीला भावाचं दुसरं लग्न लावायच्या धमक्या दिल्या जायच्या असा आरोप आता गौरीच्या कुटुंबियांनी केला। या प्रकरणी अनंत गर्जेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांना शरण आला। त्या कोर्टात नेल्यानंतर 3 दिवसाची पोलीस कोठडीही देण्यात आलेली आहे। या दरम्यान कोर्टात अनेक गोष्टी घडल्या। आरोपीचे महिलेशी संबंध असल्यामुळे आत्महत्या केली। PM रिपोर्ट बाकी आहे। गर्भपात हा लातूरच्या एका रुग्णालयात झाला आहे। या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत। आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि त्यानंतर अनंतला पोलीस कोठडीत देण्यात आली। तर अनंत गर्जेचे वकील म्हणाले की आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालो आहोत। तपासाला आम्ही पूर्ण सहकार्य सुद्धा करत आहोत। आमच्याकडून काहीही जप्त करायचं नाहीये। बहिणीचे नाव FIR मध्ये आलेलं आहे, पण ती बहीण कधीच मुंबईला आलेली नाहीये। गर्भपाताच्या ज्या घटनांचा उल्लेख पोलिसांनी केला आहे ती 2021 पूर्वीची घटना आहे। आताची कारणं ही वेगळी असून तपास यंत्रणा योग्य तपास करतील। गर्भपात प्रकरणी कागदपत्र सापडली की नाही हे माहिती नाही, पण हे प्रकरण 2021 सालच्या पूर्वीचं आहे। हे दोन्ही कुटुंबांना माहिती होतं आणि नंतर संमतीनेच पुढे लग्न केलं गेलं।
आरोपीने मोबाईल पोलिसांकडे जमा केलेत। रेफ्यूज एरियात आनंद गर्जे हे 29व्या मजल्यावरून रूममध्ये गेले। त्याचं CCTV फुटेजही तपासण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आनंद गर्जेच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे। त्यामुळे आता या प्रकरणातील टेक्निकल बाबी समोर येणं आवश्यक मानलं जाते। जरी अनंत गर्जेच्या मागच्या काही गोष्टींवरून आरोप केले गेले असले तरी त्या रात्री वाद हा नेमकं कशामुळे झाला, त्या वादादरम्यान आणि वादानंतर काय घडलं ते समोर येणं देखील आवश्यक मानलं जाते। आणि जसा वकिलांनी दावा केला आहे की हे प्रकरण 2021 पूर्वीचं होतं आणि आत्ताचं भांडण हे वेगळ्या कारणांनी झालं, तसं काही खरंच झालं आहे का ते पाहणं देखील समोर येणं आवश्यक झालेलं आहे। पण एकूणच या प्रकरणात पंकजा मुंडेंचं नाव, त्यांचा PA आणि थेट त्याच्या बायकोने आत्महत्या करणं आणि अशा प्रकारे सर्व घडणं ते संशयास्पदरित्या व्यक्त केले जाते आणि त्यामुळेच या प्रकरणाची चर्चा देखील होते। एकूणच या प्रकरणाविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।